नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तर तो मॉर्निंगपासून अगदी इव्हिनिंगपर्यंतचा पूर्ण व्लॉग आहे. तर जितकं शक्य झालं तितकंच व्हिडिओ मी ॲड केला आहे, कारण खूप सर्व गोष्टी ॲड केल्या तर व्हिडिओ पण मोठा होतो. तर सकाळची सुरुवात तर पार्थला स्कूलला जायचं होतं. मग पार्थच्या स्कूलसाठीचा जो टिफिन आहे तर तो थोडासा हेल्दी आणि टेस्टी असायला हवा आहे आणि पोटभरीचा पण हवा आहे, कारण त्याला तो सकाळी 9 9:15 वाजता जातो. ते साधारणतः 2 वाजेपर्यंत तो स्कूलमध्ये असतो. ट्युशन आणि स्कूल दोन्ही एकत्रच असल्यामुळे. सो त्याला जरा थोडं हेल्दी आणि पोट पण भरलं पाहिजे असा टिफिन द्यावा लागतो. तर आज मी मस्तपैकी ज्वारीचे धिरडे टाकले भाजी ॲड करून. तर मी त्यामध्ये गाजर आणि कांदा इतकंच ॲड केले. शिमला मिरची असेल तर ती पण ॲड केली तरी पण चालेल. आणि अगदी टेस्टी अशी रेसिपी बनवली आहे. तर बाजरीचं पीठ, ज्या पण भाज्या आहेत चिरून घेतलेल्या त्या, आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलं आणि छान असं धिरडं घालून घेतलं तव्यावर. चवीला तर इतकं अप्रतिम लागतं. आणि अगदी नाश्त्याला जर आपण धिरडं खाल्लं तर अगदी दुपारपर्यंत बिलकुल भूक नाही लागणार, इतकं असं पोटभरीचं आणि हेल्दी असं आहे. तर आता थंडी असल्यामुळे बऱ्याच वेळेला बाजरीचं पीठच घरात असायचं. तर मग बाजरीच्या पिठाचे वेगवेगळ्या नाहीत, काही ना काहीतरी रेसिपी केल्याच जातात. डोसे असतील, धिरडे असेल. तर आज म्हटलं चला पारच्या टिफिनसाठी अगदी झटपट, थोडी घाई पण होते मग. आणि टोमॅटो केचपसोबत ते सर्व केलं होतं. आणि त्यानंतर त्याची थोडी घाई असल्यामुळे त्याचं काही बाकीचं रुटीन वगैरे काही शेअर नाही केलं. मी आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला शेअर केलं होतं. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती आणि मीराला पण टिफिन बनवायचं होतं. तर तिने तर नाश्त्यासाठी धिरडं खाल्लं होतं, त्याच्यामुळे तिला टिफिनसाठी परत धिरडं नाही चालणार. त्यामुळे मी आज मुळ्याचे पराठे बनवले होते. बऱ्याच वेळा मुलांना तर मुळ्याची भाजी आवडतच नाही. थोडंसं उग्र असतं स्मेल आणि चव पण थोडी वेगळी असते, त्याच्यामुळे मुलांना बऱ्यापैकी वेळेला आवडतच नाही. तर मग खाल्लंही जावं आणि वेगळं काहीतरी टेस्टी असं बनवायचं म्हणून मग आज मी बनवलं होतं पराठे. तर त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ पण टाकलं होतं मी, तर चव खूप छान येते. कोरडे मसाले वगैरे आणि गव्हाचं पीठ. त्यानंतर एक वाटण बनवलं होतं. त्यामध्ये अगदी सिंपल वाटण होतं. हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं यांचं वाटण होतं. तर कणिक मळून घेतली, तर लगेच थोडासा ओटा क्लीन केला की नंतर खूप पसारा आणि खूप असं किचन अस्वच्छ दिसत नाही. आणि किचन थोडंसं खराब असेल तर स्वयंपाक करायला पण थोडा इंटरेस्ट येत नाही किंवा कंटाळा केला जातो मग स्वयंपाकाचं ते सर्व बघून. त्यामुळे पटकन असं क्लीन केलं असेल तर ते स्वयंपाक वगैरे पण आवरतो आणि घरातली कामं पण अगदी झटपट होतात. कारण आम्हाला हे केल्यानंतर आधार कार्डचं काम होतं, त्यासाठी बाहेर जायचं होतं. तर मी फक्त सकाळचं जे घरातलं आहे ते आणि संध्याकाळी आम्ही आल्यानंतरचं थोडंसं असं व्हिडिओ घेतले. बाहेर गेल्यानंतर काही जमलं नाही, पॉसिबलच नाही झालं, कारण बराच वेळ गेला आमचा बाहेर. आणि पराठे जितके आवश्यक आहेत तर तितकेच मी लाटून घेतले आणि बाकीचं पीठ आहे तर ते तसंच ठेवून दिलं होतं. आणि पराठे वगैरे अगदी छान झालेत. तर आता परत एकदा ओटा थोडासा क्लीन करायचा आहे. नॅपकिन असल्यामुळे जास्त ओटा काही खराब नाही झाला. थोडंसं पीठ जे बाजूला होतं तेवढंच फक्त क्लीन केलं आहे. आणि याआधी ओटा मी स्वच्छ केला होता, त्याच्यामुळे जास्त काही क्लीन करावं नाही लागलं. अगदी झटपट आवरला. त्यामुळे मी एखादं काम आवरलं की पटकन ओटा क्लीन करून घेते. आणि सर्व जे पराठे आहेत तर ते बनवून झालेत माझे. आता मूग आहेत तर त्याची मी उसळ आणि त्याचीच आमटी पण बनवणार आहे थोडीशी. तर त्यासाठी मूग आहे तर ते शिजवण्यासाठी ठेवते आहे. साधारणतः एक वाटीभर इतके मूग घेतलेत, कारण उसळ करायची आणि आमटी पण करायची, त्यामुळे थोडेसे जास्त लागणार आहेत. तर मी पाणी ॲड केलं आहे आणि मीठ टाकून शिजण्यासाठी ठेवलेत. आधी स्वच्छ धुवून घेतलं होतं ॲक्च्युली. आणि त्यानंतर मी मीठ आणि पाणी ॲड करून ते आता साधारणतः एक 3 शिट्ट्या करून घेणार आहे. पहिल्यांदा 1 शिट्टी आहे तर ते फुल गॅसवर करणार आहे. नंतरच्या ज्या 2-3 शिट्ट्या होतील तर त्या एकदम बारीक गॅसवर करायच्यात. आणि त्यानंतर मीराचा पण टिफिन भरायचा होता, तर ती भरते नेहमी.
पण मला पराठ्यांना तूप लावून मी भाजले नव्हते, त्यामुळे मी त्याला नंतर ते तूप लावून दिलेत पराठे. आणि तसेच मी कुकर होईपर्यंत शेगडीवर भात पण बनवण्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून माझं काम जे आहे तर अगदी झटपट आवरेल. आणि कारण बाहेरची काही कामं असेल तर घरातलं स्वयंपाकाचं काम झालं असेल तर आल्यानंतर ना खूप कंटाळा पण येत नाही. तर भात आणि कुकर होतोय तोपर्यंत जे राहिलेली भांडी आहेत सकाळची थोडीशी, तर ती पण घासून घेते. जसं माझं आवरेल तसं तसं मी भांडी घासून घेते. मी भांडी अशी साठवून जास्त ठेवत नाही, कारण मग काम उरकायला पण उशीर होतो आणि खूप जास्त भांडी बघितली ना कंटाळा पण होतो भांडी घासायचा. त्यामुळे मी जसे होईल नाश्ता झाला की नाश्त्याची भांडी, स्वयंपाकाची नंतरची भांडी, जेवण झाल्यावर, तर ते असं आवरून घेतलेलं असतं. आणि एकदा तरी दिवसातून किचन ओट्यावरचे टाईल्स आहेत, ज्या भांड्याच्या इथे जवळपास असतात बेसिनच्या जवळ, तर त्या मी घासूनच घेते. कारण काय होतं तिथलं साबणाचं वगैरे पाणी थोडंसं तरी उडलं जातं आणि ते तसंच राहिलं तर ते खूप चिकट होतं आणि ते दिसताना पण खूप खराब दिसतं. त्याच्यामुळे मी एकदा तरी मी ते क्लीन करतेच. आणि त्यानंतर मला उसळ बनवायची आहे, तर त्यासाठी कांदे तर ते चिरून घेणार. तर कांदा थोडा जास्त लागतो उसळीसाठी. तर मी ज्या कढईमध्ये उसळ परतून घेतली आहे त्यातच त्यातली उसळ थोडीशी ठेवून पाणी उकळून त्यामध्ये ॲड करून त्याची आमटी करून घेतली आहे. म्हणजे मला वेगवेगळं परत परत मसाले परतावे पण नाही लागणार आणि कामही झटपट होईल. आणि तशी आमटी खूप छान लागते, कारण परत आमटी करतानाही सेम मसाले सेम परतून घ्यावं लागतं आणि पाणी वगैरे ॲड करावं लागतं. तर त्यामुळे मी उसळच आधी करून घेतली आहे आणि त्यानंतर जितकी लागणार आहे तर तितकी भांड्यामध्ये एका काढून घेतली आणि राहिलेलं जे होतं त्याच्यामध्ये मी पाणी मात्र गरम करून टाकायचं, जेणेकरून चव खूप छान येते भाजीला, रस्सा भाजीला. तर मी 2 कांदे चिरून घेतलेत आणि कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवू दिले. त्यानंतर बेसिक मसाले जे आहेत म्हणजे जिरे मोहरी वगैरे ॲड करून त्यानंतर कांदा ॲड केला. कांदा लसूण मसाला टाकला आहे, कारण आमच्याकडे बऱ्यापैकी सर्व भाज्यांना जो कांदा लसूण मसाला जो आहे तर तोच वापरला जातो. मिरची पावडर शक्यतो आम्ही खूप कमी वापरतो, कारण जे वर्षभराचं साठवणीचा जो मसाला असतो तो बनवलेला असतो आणि त्यातून दर 1 महिना किंवा 2 महिन्यातून आम्ही कांदा मिसळतो त्यामध्ये. त्यामुळे कांदा लसूण मसाल्याची चव येते छान. कारण काय होतं, घाई गडबडीला कधी-कधी लसूण खोबरं किंवा आलं लसूण पेस्ट जर झाली नसेल तर आपल्याला नुसता कांदा लसूण मसाला टाकला तरी भाजीला चव खूप छान येते. कारण त्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण असं भरपूर घातलेलं असतं. आणि शेंगदाण्याचं कूट आहे ते पण आमच्याकडे बऱ्यापैकी भाज्यांना शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं. आणि हे रात्री मी दही लावलं होतं, तर आम्हाला आता बाहेर जायचं आहे उन्हामध्ये आणि मीराचे बाबा मीराला स्कूलमध्ये सोडायला गेलेत, तर म्हटलं आता आल्यानंतर छान अशी थंडगार लस्सी बनवून घ्यावी. तर मी दही आता उन्हाळा जसं चालू होईल तसं मी रोजच्या रोज या भांड्यामध्ये दही लावते, जेणेकरून आपल्याला दही खायचं असेल दुपारच्या जेवणामध्ये, ताक हवं असेल किंवा काही काही भाज्या आहेत तर त्याच्यामध्ये पण दही टाकलं जातं. त्यामुळे रोजच्या रोज ताजं दही पण होतं, जास्त आंबटही खाल्लं जात नाही आणि ते ताजं दही असेल तर ते बाधतही नाही. तर आता माझं आवरून झालं आहे आणि थोडंसं परतायची आहे उसळ. तर मी जे कांदा वगैरे चिरण्यासाठी जे घेतलं होतं चॉपिंग बोर्ड वगैरे, तर ते पहिल्यांदा धुवून ठेवते आणि त्यानंतर मी हे परतून घेणार आहे थोडीशी उसळ. आणि थोडीशी काढून पण घेतली आहे मी तयार झाल्यानंतर आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि याच्यामध्ये आता मी उकळलेलं पाणी टाकणार आहे, जेणेकरून छान अशी रस्सा भाजी पण तयार होईल. कडधान्यांची हा बेनिफिट असतो की आपल्याला सुकी भाजी आणि रस्सा भाजी दोन्ही एकाच वेळेला करायला सोपं जातं. आणि भाजीला काही नसेल तर आपण हे ऑप्शन खूप छान आहेत आणि बनवतानाही याच पद्धतीने बनवलं तर आपला स्वयंपाकही पटकन आवरतो. आणि मला ॲक्च्युली बाहेर जायचं आहे आणि जाताना पप्पांसाठी टिफिन पण घेऊन जायचं आहे, तर मला तो टिफिनही पॅक करायचा आहे. आणि आम्ही आल्यानंतर जेवण करणार होतो, त्यामुळे मी पराठे काही जास्तीचे बनवले नव्हते. मीराच्या टिफिनला लागतील ते आणि पप्पांच्या टिफिनला लागतील तेवढेच बनवले होते. तर पाणी चांगलं गरम करून झालं आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करते आणि आता याला उकळी आली चांगली की आपली रस्सा भाजी आमटी पण तयार आहे. अतिशय टेस्टी अशी मुगाची आमटी पण लागते.
जर एक 10 मिनिट आपल्याला ती छान अशी उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत मी टिफिन पण क्लीन करायचा राहिला होता, तर तो पण टिफिन स्वच्छ करून घेते आहे. आणि त्यानंतर मी हे जे सर्व किचनचं काम आवरलं की एकदा परत झाडू मारून घेणार आहे. कारण फरशी काही इतकीशी खराब नाही झालेली आणि मला बाहेर जायचं असल्यामुळं मी ते फरशी पुसायचं काम आजच्या दिवस राहिलं आहे माझं. कारण जास्त खराब नाही झाली. जर जास्त असेल खराब तर ती पुसावीच लागली असती मला. मी ॲक्च्युली रोजच्या रोज पुसते, त्याच्यामुळे जास्त खराब तर झालेली नाही आहे. आणि मुलांनी पण आज जास्त पसारा वगैरे केला नव्हता, त्यामुळं फरशी स्वच्छच होती. त्यामुळे मी फक्त एकदा झाडू मारून घेतलं आहे. कारण किचनमध्ये काही ना काहीतरी करताना काही ना काहीतरी सांडलं जातं, खाली पडलं जातं. त्यामुळे एकदा मी झाडू मारून घेणार आहे जायच्या आधी. आणि त्यानंतर मला टिफिन पण पॅक करून घ्यायचा आहे. थोडासा लाँग व्हिडिओ झाला आहे, कारण व्हिडिओ सकाळपासूनचा घेतलेला व्हिडिओ आहे. अगदी नाश्ता बनवलेला मी काय आहे तो. आणि आजच्या दोन्ही रेसिपीज आहेत तर त्या अगदी हेल्दी अशा झालेल्या आहेत, जेवणाच्या पण आणि नाश्त्याचा पण. आणि नाश्ता आम्ही इतका पोटभर केला आहे की लगेचच अगदी आम्हाला भूक पण नाही आहे. तर आता मला टिफिन भरून घ्यायचा आहे. जाताना आम्ही बाहेर जाताना टिफिन पण देऊन जाणार आहे. आणि हे टिफिनचं काम झालं की त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो. थोडंसं आधार कार्डचं वगैरे काम होतं मुलांच्या. आता स्कूलमध्ये ॲडमिशन्स वगैरे पण स्टार्ट झालेत, तर पार्थचं पण ॲडमिशन करायचं आहे स्कूलमध्ये. त्यासाठी आम्हाला थोडंसं काम होतं बाहेर, त्यामुळे जायचं होतं. तर मी टिफिन असं भरून घेतला आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर मीराला घेऊन आलो. आणि त्यानंतर मीरा, पार्थ आणि मीराची मावशी हे सर्वजण जे मीरासाठी बड्डेसाठीचं गिफ्ट आणलं होतं ते अनबॉक्सिंग करत होते. कारण बड्डे अजून टाईम आहे, पण गिफ्ट आम्ही आधीच आणलं कारण आम्हाला गावी जायचं आणि मीराचा बड्डे गावीच होणार आहे. आणि हे जे गिफ्ट आहे तर ते तिने बघून ठेवलं होतं ऑलरेडी, त्याच्यामुळे ते इथंच घ्यायचं होतं. तर ते अनबॉक्सिंग करणं, ते लावून घेणं, तर ते चाललं आहे. आणि पार्थचं पण गिफ्ट आहे, तर त्याचं ते गिफ्ट ओपन करायचं चाललं आहे. कारण मीराला आणलं तर पार्थला पण आणावंच लागतं, बऱ्याच वेळेला असं होतं. तर ते लावून घेत आहेत आणि मी थोडीशी हेल्प केली आणि मग नंतर मला संध्याकाळचं आवरायचं होतं, त्याच्यामुळे थोडा वेळच हेल्प केली मुलींना. पण मुलींनी अगदी परफेक्ट असं लावून घेतलं होतं ते सगळं. तर असा होता एक छोटासा ब्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. अनबॉक्सिंग चालली आहे आपली. पण किचन शूज नाही मिळाले. शूज नाही बसवायची ती बसवायची बसवायची बसवायची. एक काम करता येईल, फक्त मोठे मोठे लावायचं ते कर, बाकी